पाठीमागच्या महिन्यामध्ये शिवप्रसाद उद्योग समूहाच्या माध्यमातून आदरणीय शरद बापू मोरे यांच्या नेतृत्वाखाली कुडूसमध्ये मी आरोग्य शिबिर घेतलं होतं. त्या आरोग्य शिबिरामध्ये 620 माझ्या माता भगिनींना चष्मे वाटप मोफत करण्यात आले. त्याचबरोबर 50 लोकांचे डोळ्यावरल्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. असे सामाजिक काम मी कायम करत राहतो. त्याचबरोबर महालिंगेश्वर विद्यालयावरती सुद्धा आपण फुले शाहू अहिल्या शाहू अहिल्या टॅलेंट सर्च परीक्षा आपण घेतली होती. त्या परीक्षेमध्ये सुद्धा 420 विद्यार्थ्यांनी लिमगाव असेल, पाणीव असेल, खुडूस असेल या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्या सुद्धा परीक्षेला 25 ते 30 हजार रुपये मी स्वतः पदरनं खर्च करून 6 विषयाच्या नॉलेजवरती आणि बेसिक जनरलचे 10 प्रश्न, 6 विषयाचे 15 मार्काचे 90 प्रश्न अशा 100 मार्काच्या प्रश्नावरती ही परीक्षा घेतली आणि त्या बक्षीस वितरणासाठी सार्वजनिक बांधकामाचे अभियंता गोविंदजी कर्णवर असतील, आमच्या गावचे डॉक्टर बबन काळे असतील, त्यांच्या पत्नी असतील यांना बोलून विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल देऊन त्यांचा मान सन्मान वाढवण्याचं काम केलेलं आहे. चालू आहेत सर्वसामान्य दलित वस्तीची काय कामं आहेत. खऱ्या अर्थानं या लिमगाव जिल्हा परिषद गटामध्ये माझी पत्नी शोभाताई सतीश कुलाळ यांची उमेदवारी मी परवाच महालिंगरायाच्या साक्षीनं जाहीर केलेली आहे आणि मी राष्ट्रवादीकडून या उमेदवारीसाठी इच्छुक आहे. इच्छुक म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीकडून आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि अजितदादा गट. कारण ह्याच्या आधी जे आताच्या ज्या निवडणुका पार पडल्या त्या दोन्ही राष्ट्रवाद्या एकत्र लढलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं इथं जर तशी युती दोन्ही राष्ट्रवादीची झाली किंवा काय पक्षाने निर्णय घेतला तर मी त्याच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहे आणि या गटातला मी मेरिट आणि स्पिरिटचा उमेदवार आहे. सर्वसामान्य जनतेसाठी पूर्ण वेळ काम करतो. माझ्या पत्नीचं शिक्षण हे ग्रॅज्युएट आहे. तिचं मराठी, इंग्रजी, टायपिंग MSc झालेलं आहे. माझं शिक्षण MA BEd मास कम्युनिकेशन जर्नलिझम. मी लॉचा ॲपियर विद्यार्थी आहे आणि मी पूर्ण वेळ गेली 15 वर्ष झालं धनगर समाजाचे प्रश्न असतील, ओबीसीचे प्रश्न असतील, दीनदलितांचे, उपेक्षित वंचितांचे, शेतकऱ्याच्या प्रश्नावरती प्रत्येक आंदोलनामध्ये आहे आणि सर्वसामान्य आता हे हायवे जो इथून गेलेला आहे त्याच्यामध्ये हे आपल्या इथून पहिल्यांदाच हायवे गेलेला आहे. पण या हायवेसाठी सुद्धा मी धर्मपुरीपासून ते तोंडले बोलण्यापर्यंत या जवळजवळ 250 ते 300 लोकांची सौतामाळी मंदिर येथे बैठक घेतली होती. माझे मित्र हायवेचे काम करणारे ॲडव्होकेट गुणल आहेत की आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना नॅशनल हायवेचे कायदे माहीत नसतात आणि बाबा मग आपण आपल्या जमिनीतून हा हायवे जातोय तर शासनाकडून आपण नुकसान भरपाईचा त्याचा परतावा कसा घेतला पाहिजे, त्याचं शासनदारी काय आपल्याला अडचणी आल्या तर त्या कशा सोडवल्या पाहिजे. एका उतार्यात 2-2 नावं लागलेले असतात, जमिनीच्या अडचणी असतात. याच्यासाठी सुद्धा मी शेतकऱ्यांचं माझं कुठेही हायवेला कुठेही जमीन नाहीये आणि सध्या माझ्या व माझ्या पत्नीच्या नावावर 1 गुंठा जमीन नाहीये. परंतु मी पूर्ण वेळ चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी लढणारा आहे, अजिबात रडणारा नाही. मी इलेक्शन राजकारण हा माझ्यासाठी पाठ क्रमांक 2चा विषय आहे. सामाजिक चळवळ हा माझ्यासाठी 1 नंबरचा विषय आहे. काही जरी झालं, मी इलेक्शन लढलो, उमेदवारी नाही मिळाली किंवा पडलो, काही जरी झालं तरी दुसऱ्या सेकंदापासून मी जनतेच्या कामासाठी त्वरित माझ्या श्वासात स्वतः असेपर्यंत, कारण माझा जन्मच ह्याच्यासाठी झालाय. तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. मी दुसरं काही करत नाही. गेल्या 2-3 महिन्यापासूनचा तुम्ही जर माझा दौरा बघितला असेल तर सकाळी 7ला दिवस चालू होतो, संध्याकाळी 1ला मी येऊन घरी थांबतोय. मला काल परवा डॉक्टरनी 2 दिवस विश्रांती घ्यायला सांगितली होती, परंतु रात्री चक्कर आणि थंडी जास्तच वाजल्यामुळं थोडे मी रात्री दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट करून आलो. तरी आज सकाळ अजून त्या कामाला लागलेला आहे. काही जरी झालं तर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी थांबणार नाहीये. ही उमेदवारी ओबीसी साठी आहे. या राज्यामध्ये मी ओबीसी चेहरा म्हणून काम करतोय आणि निवडणुकीपुरतं कोण जर ओबीसी समोरून पुढे येत असेल तर माझी उमेदवारी ही लिमगाव जिल्हा परिषद गटातील मतदारांची आहे, लोकातून आहे, जनतेतून आहे. मी लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे. मी माझं लोकांपर्यंत काम घेऊन जातोय आणि मला तेवढा अधिकार आहे की मी जे काम करतोय त्या मतदानाचं हक किंवा ते दान माझ्या पदरात त्यांनी द्यावं यासाठी ते मागण्यासाठी मला माझा तेवढा अधिकार आहे. या उद्देशाने या निवडणुकीत मी इच्छुक आणि सहभागी आहे. आता आपण सांगितलं की काल परवा ज्या निवडणुका पार पडल्या, नगर परिषद असतील, महानगरपालिका असतील, त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढल्या. तशाच म्हैसूर तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, व तशी चर्चा वगैरे झाली? नाही, सध्या तरी बघा, आता मी बैलगाडा शर्यत घेतली होती. त्या बैलगाडा शर्यतीमध्ये मी दोन्ही पक्षाचे फोटो टाकलेले होते.
काय ते बॅनर बघून सर्वांना समाधान वाटलं. पण हा जो निर्णय आहे तो वरिष्ठांचा निर्णय आहे. जिल्हा लेवलला वर अजितदादा असतील, आदरणीय पवार साहेबांचे असतील, आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील हे सोलापूर लोकसभेचे निरीक्षक होते. त्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट दिलेलं होतं की अजितदादांच्या पक्षाची आम्हाला ऑफर आली तर आम्ही त्या संदर्भात विचार करूया. वरिष्ठ नेते त्या बाबतीत पॉझिटिव्ह आहेत आम्हाला वाटतंय आणि हे शक्य आहे आणि का आम्ही समाधानी आहोत. Action घेतील का युतीसाठी एकत्रित येण्यासाठी धवलसिंह मोहिते पाटील? नाही, आता पक्षाचा जो काही आदेश येईल, आदरणीय धवलदादा असतील, धवलदादा या तालुक्याचे निवडणुकीचे प्रभारी आहेत. त्यामध्ये उमेशदादा असतील, धवलदादा असतील, हे पक्षाकडे रिपोर्टिंग करतील. पक्ष त्यांना जो आदेश देईल त्या पद्धतीनं. पण माझ्या माहितीप्रमाणे पक्षांनी जिल्हा लेवलला ज्यांना त्यांना स्थानिक अधिकार दिलेत, म्हणून आमचे धडाडीचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील हे आमचे आणि इतर तालुक्यातले सर्व जे प्रभारी आहेत ते बैठकी आणती, तिथल्या ज्या त्या तालुक्यातली सिच्युएशन घेऊन तिथले तोडगा काढतील. आपण सांगितलं की लोकांमधून माझी प्रतिक्रिया मिळत आहे की आपण या ठिकाणी उमेदवारी द्यावी. प्रतिसाद काय सांगतो लोकांचा जन्म? आता कसं आहे, मी माझं सांगणं योग्य नाहीये. तुम्ही लोकांचा पोल घ्या, लोकांच्या मनातून काय उमेदवार आहे आणि यामध्ये लोकांमध्ये माझा अण्णाव ठवरे नाहीये, यात माझी काही चूक नाहीये. त्यामुळं तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घ्या. मी काम प्रामाणिक करतोय. माझं शिक्षण, माझं चारित्र्य तपासा. कोणी जरी 10 पैसे जरी कधी घ्या, 10-15 वर्षात सतीश कुलाळकर हाईत तर कोण म्हणलं, किंवा एवढी मी बैलगाडा 2 दिवस सलग घेतली, कोणाचे 5 पैसे जरी घेतले असले तरी आजपर्यंत सांगावं मला 2 मुलीच आहेत. मी फुले शाहू आंबेडकरांचा, समतेच्या विचाराचा, संविधानिक विचाराचा माणूस आहे आणि मी ह्या निवडणुका काय टक्केवारी खायला किंवा पैसा प्रॉपर्टी मिळवायला करत नाहीये. महात्मा फुले असतील, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने, संत गाडगे बाबा यांच्या विचारानं आहे. संत गाडगे बाबा हे नेहमी म्हणायचे की जे के रंजिले गांजले त्यास म्हणी जो आपले, तोची साधू ओळखावा तेथीच देव जाणावा. तसेच आमचे महात्मा फुले सुद्धा म्हणायचे की विद्याविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र गेले, कचले शूद्र विना इतके अनर्थ झाले. म्हणजे एवढा अनर्थ झाले की यासाठी सुद्धा अण्णाभाऊसाठी सुद्धा म्हणायचे की हे जी संसद जी आहे ती भांडवलदारांची रखेल झालेली आहे. ही पृथ्वी काय शेषनागाच्या मस्तकावर तरळलेली नाही, तर दीनदलित कष्टकरांच्या हातावर तरळलेले आहे. या सर्व महामानवांना मी माझा आयडॉल मानून करतो आणि माझ्या आयुष्यामध्ये आज जे मी तुमच्या समोर बोलतोय किंवा काय आहे तो आदरणीय महादेवजी जानकर, बहुजन हृदय सम्राट यांच्या तालमीमध्ये मी तयार झालेलो आहे आणि त्यांच्या विचाराचा प्रभाव माझ्यावर आहे आणि मी आयुष्यभर माझ्या राजकीय दृष्टीचा हा प्रभाव मी बदलून देणार नाही. आयुष्यभर माझा दृष्टिकोन आणि माझा केंद्रबिंदू राजकारणाचा वंचित उपेक्षित हा बहुजन असेल. आदरणीय बापू बिरू वाटेगावकर यांनी सुद्धा आमच्या मातंग बहिणीवरती एखादा अत्याचार झाला तरी त्याला सुद्धा गोळी घालून जेलमध्ये जाऊन शिक्षा भोगण्याची तयारी ठेवली. म्हणजे अशा, त्यामुळं सतीश कुलाळ सुद्धा इथून पुढे सुद्धा कुणावरही सर्वसामान्यावर जरी अन्याय झाला तरी मी त्या सर्वसामान्यासाठी अन्याय करणाऱ्याच्या विरोधात फाटी ओढून तिथं येईन. काही त्याचे परिणाम होतील पण मी सर्वांना शब्द देतो आणि सर्वांना माहित आहे सतीश कुलाळ फाटी ओढतो का नाही, त्याच्याबद्दल मला नव्यानं सांगायची गरज नाही.